नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 9 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र बीएड सीईटी व त्यासोबतच लॉ सीईटीचे आपण मित्रांनो जे काही प्रवेश परीक्षा करता आपल्या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या अपडेट्स किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला बीएड सीईटी व लॉ सीईटीचे सर्व अपडेट व त्यासोबतच ज्याच्यासाठी सर्व काय आपण अभ्यासक्रम हे पूर्ण करत आहोत त्याचे तुम्हाला मित्रांनो अपडेट जे की मिळणारे असतील. तर आजच्या भागामध्ये आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत, जे की तुमच्या मित्रांनो सीईटी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारे असतील. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. जर मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर ते देखील तुम्ही पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही आपल्या चॅनलच्या ऑफिशियली डॅशबोर्डमध्ये तिथे जाऊन देखील मित्रांनो तुम्ही ते संपूर्ण काही पाहू शकता. आता सुरू करू व्हिडिओ आणि पाहू या व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट आहे तो. प्रश्न क्रमांक आपला पहिला असा आहे मित्रांनो, पहा काय म्हणतो की पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथात दादाभाई नौरोजींनी संपत्तीच्या वहनाचा सिद्धांत मांडला. यात त्यांनी प्रामुख्याने कोणत्या गोष्टीवर जे की भर दिलेला होता किंवा कोणत्या गोष्टीवर भर दिला असा या ठिकाणी प्रश्न आहे. तर प्रश्नांचा लेवल स्टँडर्ड तुम्हाला सेम या प्रकारचा प्रश्न जे काही पाहायला तुम्हाला मिळणारा असेल. तर याचं उत्तर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर ब, जे की भारताचा महसूल ब्रिटनला कसा हस्तांतरित केला जात आहे याबद्दल जे आहे त्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. तर दादाभाई नौरोजी यांनी या ग्रंथाद्वारे मांडली की भारताची संपत्ती आणि महसूल मोबदल्याशिवाय ब्रिटनला नेला जात आहे, ज्यामुळे भारतात दारिद्र्य जे की होत आहे हे जे आहे यामधून दाखवून दिलेलं होतं. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी भारतात आतापर्यंत किती वेळा लागू करण्यात आलेली आहे. तर आतापर्यंत किती वेळा, तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की ड, जे की एकदाही नाही. तर भारतामध्ये आतापर्यंत एकदाही जे की आर्थिक आणीबाणीची जी काही तरतूद आहे किंवा आर्थिक आणीबाणी जी आहे जे की लागू करण्यात आलेली नाही. तर राज्यघटनात्मक कधी कधी जे आपण म्हणतो ते जे आहे आणीबाणी लागू शकते, ज्याला आपण राज्यघटनात्मक आणीबाणी असं देखील म्हणतो, जे की राजकीय स्तरामुळे जे की ती आणीबाणी लागू लागते. पण आर्थिक आणीबाणी जी आहे जे की अजूनही आतापर्यंत कधीही जे की लागू झालेली नाही. तर राष्ट्रपती राजवट वगैरे ते म्हणतो आपण, ते जे आहे आपण पाहिलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये देखील पाहिलेलं आहे, इतर स्टेटमध्ये देखील पाहिलेलं आहे. ते राजकीय आणीबाणीमुळे जे की होत असतं, परंतु आर्थिक आणीबाणी जे की आतापर्यंत नाही. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल त्यामुळं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आपला, जगातील सर्वात जुनी पर्वतरांग म्हणून खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचा उल्लेख जो की केला जातो यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अरावली या जो आहे पर्वतरांगेचा उल्लेख जो आहे तो केला जातो. तर अरावली ही जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतरांग मानली जाते. पर्याय नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. बरेच लॉचे विद्यार्थी जे आहे मित्रांनो आपल्याला आपल्या टेस्ट सिरीजच्या बॅचबद्दल मध्ये संदर्भात कमेंट्स करत होते. तर मित्रांनो आपण ऑलरेडी आपल्या ॲपमध्ये जे आहे जे की लॉ सीईटीसाठी स्पेशली तुमच्या पेपर फॉर्मॅट व तुमच्या परीक्षा पद्धतीनुसार मित्रांनो ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये आपण टेस्ट सिरीजची बॅच जे आहे मित्रांनो ॲपमध्ये आपण जे की रिलीज केलेली आहे. जर तुम्ही ते जॉईन केलं नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिलेली आहे, ज्याद्वारे तुम्हाला जे काही तुमच्या लॉ सीईटीचा अभ्यासक्रम आहे, लॉ सीईटीचा पेपर फॉर्मॅट आहे, तो मित्रांनो खऱ्याखुरा अनुभव घेण्यासाठी त्या ठिकाणी मित्रांनो आपण ऑनलाईन आपली टेस्ट सिरीजची बॅच जी आहे ती लॉन्च केलेली आहे. ज्यामध्ये तुम्ही जॉईन झाला नसाल तर जॉईन होऊन जा, कारण का त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण आपण ए टू झेड जे तुमच्या लॉ सीईटीसाठी लागणारा अभ्यासक्रम आहे तो परिपूर्ण आपण त्यामध्ये उपलब्ध आहे तो करून दिलेला आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी इनरोल करा आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील चौथा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा, प्रिझममधून प्रकाश किरण गेल्यावर कोणत्या रंगाचे विचलन जे की सर्वात जास्त होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की जांभळ्या रंगाचं जे की सर्वात जास्त होते. तर काचेच्या जे काही लोकातून, त्याला आपण प्रिझम असं म्हणतो, तर काचेच्या प्रिझम प्रकाश जो की जाताना जांभळ्या रंगाची तरंग लांबी जे की सर्वात कमी असल्यामुळे त्याचे विचलन सर्वाधिक होते. तर तांबड्या रंगाचे हे सर्वात कमी होते, म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पाचवा प्रश्न, गिल्ट एज्ड मार्केट म्हणजे कशाचा बाजार होय. तर जे गिल्ट आपण त्याला म्हणतो गिल्ट एज्ड, तर हे मार्केट कशाचा बाजार होय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सरकारी रोख्याचा बाजार असतो, ज्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असं म्हणतात. तर ज्या बाजारपेठात सरकारी रोख्याची खरेदी विक्री केली जाते त्याला गिल्ट एज्ड मार्केट असं जे आहे ते म्हणतात. पर्याय नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 6वा प्रश्न, 1857च्या उठावानंतर ब्रिटिश सैन्याची पुनर्रचना करण्यासाठी कोणता आयोग जो आहे तो नेमण्यात आला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब,
पील आयोग जो की नेमण्यात जो आहे तो आलेला होता. तर 1857च्या उठावानंतर सैन्यात भारतीय प्रमाण कमी करण्यासाठी आणि युरोपियन सैनिकांचे प्रमाण ठरविण्यासाठी पील आयोग जो आहे तो नेमला गेलेला होता. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, रेड डेटा बुक कोण प्रकाशित जे की करते? रेड डेटा बुक, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय बी, जे की IUCN आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, ज्याला IUCN असं म्हणतो. तर हे जे आहे थोडक्यामध्ये संकटग्रस्त प्रजातीची माहिती देण्यासाठी हे पुस्तक जे आहे ते जे की प्रकाशित करते. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न आपला 8वा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती शासन जे की लागू केलं जातं? जे की राष्ट्रपती शासन जे की मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे आणीबाणीचा विषय, तर याचं उत्तर आहे कलम ब, 356 अन्वये जे आहे जे की राष्ट्रपती लागू केली जाते. राष्ट्रपती शासन ज्याला आपण म्हणतो किंवा राष्ट्रपती राजवट असं देखील म्हणतो. पर्याय नंबर याचं ब जे की उत्तर होणार असेल. कलम 356 आणि कलम 360 काय, जे की आर्थिक आणीबाणी जे की लागू केली जाते. आणि कलम 352 नुसार जे आहे जेव्हा अतिरेकी हल्ला होतो त्या प्रकारची आणीबाणी जे की 352 अन्वये जे आहे जे की लावली जाते. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे, मिथेन वायूला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? यापैकी दुसरं नाव कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की मार्श गॅस या नावानं देखील ओळखलं जातं. तर मिथेन म्हणजेच की CH4 याला जे आहे थोडक्यात दलदलीच्या ठिकाणी आढळत असल्याने त्याला मार्श गॅस असं देखील म्हणतात. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा अक्ष जे की सर्वाधिक कलेला आहे, ज्यामुळे त्याला लोळणारा ग्रह देखील म्हणतात? तर याचं उत्तर आहे कोणतं आहे? तर ऑप्शन नंबर बी, जे की युरेनस हे जे आहे ते आहे. तर युरेनसचा अक्ष हा खूपच कललेला असल्याने तो आपल्या कक्षेत लोळत चालल्यासारखा जो आपल्याला दिसतो. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही BEd CET परीक्षा 2026ची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे. तिथून मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, ज्याद्वारे तुमची A to Z तयारी मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली स्लॅबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील, ज्यामुळे तुम्हाला खऱ्याखुरा पेपरचा अनुभव घेता येणार असेल. व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई-बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे, ज्यामुळे मार्केटमधलं कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपण सर्वात कमी प्राईसमध्ये यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राईस जे की 999 फक्त आपण ठेवलेलं आहे, ज्यात तुम्हाला परिपूर्ण संभाव्य टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत, जे की परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जाण्याची दाट संभाव्यता असणारे आहे, ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी A to Z तयारी होणारी असेल. तर आपली परीक्षा मित्रांनो जे की मार्चमध्ये होणार आहे, त्यामुळे त्या मानाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई-बुक उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुस्तकीची या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. तर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही BEd CETच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो लागू शकता. आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झाकून तुम्ही तयारीला लागा. तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल, त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा, चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. तर जे विद्यार्थी BEd CETची आपली स्पेशली बॅच जॉईन केली नसेल त्यांनी जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी संपूर्ण आपले लाईव्ह प्लस रेकॉर्डचे क्लासेस चालू आहेत. आणि जे विद्यार्थी लॉ CETची तयारी करत आहेत, लॉ CETच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण स्पेशल आपली टेस्ट सिरीजची बॅच जी की सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण टेस्ट जे आहे ते रेग्युलरली ॲड करत आहोत, जेणेकरून तुमची तयारी ही अचूक पद्धतीनं व योग्य त्या मार्गदर्शनाखाली व्हायला पाहिजे, अशा दृष्टिकोनातून आपण संपूर्ण काही त्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर लगेचच्या लगेच ॲप डाउनलोड करा, चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 11वा असा आहे, काटोल जे की जिल्हा नागपूर यामध्ये आहे, येथे कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे? तर काटोल या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, संत्री किंवा लिंबू वर्गीय फळे याचं जे आहे थोडक्यामध्ये की संशोधन केंद्र आहे. तर नागपूर जिल्हा हा संत्र्यासाठी प्रसिद्ध असून काटोल येथे लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र आहे. पर्याय नंबर याचं सी हे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, फेरा या कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतलेली आहे? तर जे की फेरा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की फेमाने ही जागा घेतलेली आहे. तर फेराचं फुल फॉर्म काय होतं? फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट असं जे आहे होतं. तर त्याऐवजी आता काय झालेलं आहे? फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट असं जे आहे थोडक्यामध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणून फेराची जागा ही फेमाने घेतलेली आहे. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा आपला, भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेच्या
स्वीकार कोणत्या औद्योगिक धोरणाद्वारे करण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 1948 चे औद्योगिक धोरण जे आहे त्यावर जे आहे ते करण्यात आलेला आहे. तर स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण 1948 मध्ये जाहीर झाले, ज्यात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या सहअस्तित्वाचा म्हणजेच की मिश्र अर्थव्यवस्था जे की स्वीकार केला. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर 14वा प्रश्न, आम्ल पर्जन्य प्रामुख्याने कोणत्या वायूमुळे होतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यामुळे जे आहे थोडक्यामध्ये जे की आम्ल पर्जन्य जे की होत असतं. तर हे वायू वातावरणातील बाष्पाशी संयोग पाहून सल्फ्युरिक आणि नायट्रिक ऍसिड तयार करतात, जे पावसासोबत जमिनीवर येतात. म्हणून पर्याय नंबर याचं ब हे या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर 15वा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अनुवांक यावर जे आहे जे की आधारित आहे, ॲटॉमिक नंबरवर आधारित आहे. तर हेनली मोसले यांनी मांडलेली आधुनिक आवर्त सारणी जी काही मूलद्रव्यांच्या वाढत्या अनुअंकावर जे की आधारित आहे असं जे आहे ते म्हटलेलं होतं. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 16वा प्रश्न आपला, अंदमान आणि निकोबार बेटे कोणत्या उच्च न्यायालयाच्या जे की अधिकार क्षेत्रामध्ये येतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कलकत्ता उच्च न्यायालय याच्या ज्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. तर अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी स्वतंत्र न्यायालय नसून ते कलकत्ता उच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये येतात. त्यानंतरचा आपला प्रश्न 17वा असा आहे, मुरुड जंजिरा हा जलदुर्ग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रायगड या जे आहे जे की जिल्ह्यात आहे. तर जंजिरा हा अभेद्य जलदुर्ग रायगड जिल्ह्यातील मुरड जवळ जे की समुद्रामध्ये आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 18वा प्रश्न, सती प्रथा बंद करण्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिक यांना कोणत्या समाजसुधारकाने मदत जी आहे ती केलेली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की राजाराम मोहन राय यांनी जी आहे ती मदत केलेली होती. तर राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळे 1829 मध्ये लॉर्ड बेंटिक यांनी सती प्रथा बंदीचा जो की कायदा जो आहे तो केलेला होता. त्यानंतरचा प्रश्न 19वा आपला, सकल देशांतर्गत उत्पादन मोजताना खालीलपैकी कशाचा विचार जो आहे तो केला जात नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की जुन्या वस्तूंची पुनर्विक्री याचा जो आहे थोडक्यामध्ये विचार केला जात नाही. तर जीडीपी मध्ये फक्त चालू वर्षात उत्पादित झालेल्या नवीन नवीन वस्तू आणि सेवांचे मूल्य मोजले जाते. जुन्या वस्तूंची विक्री उत्पादनात जे की धरली जात नाही. म्हणून पर्याय नंबर सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 20वा प्रश्न, रक्तातील हेमोग्लोबिन मध्ये कोणता धातू असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की लोह हा धातू असतो. तर हेमोग्लोबिन मध्ये लोह हा मुख्य घटक असतो, ज्यामुळे रक्ताला लाल रंग जो की प्राप्त होतो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू आपण, ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, ज्याला की सांगपो असं जे आहे ते म्हटलं जातं. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेटमध्येच होतो आणि तिथे तिला सांगपो या नावाने जे आहे जे की ओळखलं जातं. त्यानंतरचा आपला प्रश्न 22 असा आहे, कोळसा हा कोणत्या प्रकारच्या खडकाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, स्तरित किंवा गाळाचा खडक या जे आहे प्रकारचं उदाहरण आहे. तर वनस्पतीचे अवशेष गाडले जाऊन तयार झालेला कोळसा हा गाळाच्या खडकाचा एक प्रकार आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 23वा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीला लघु राज्यघटना असे जे आहे ते म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 42वी घटना दुरुस्ती. तर 1976 मध्ये झालेल्या या घटना दुरुस्तीद्वारे राज्यघटनेत अनेक मोठे बदल करण्यात आले, म्हणून तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आपला 24वा, ऑप्टिकल फायबर कोणत्या तत्वावर कार्य करते खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन यावर जे आहे ते काम करते. तर ऑप्टिकल फायबरमधून संदेशवहन प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाच्या जे की तत्वावर चालते. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर 25वा प्रश्न, नाबार्डची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान जी आहे ती झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, 6वी योजना याद्वारे जी आहे ती झाली. तर नाबार्ड स्थापना 12 जुलै 1982 रोजी जी आहे थोडक्यामध्ये झालेली आहे. कोणत्या योजनेनुसार? तर 6व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये झालेली आहे. पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. तर 12 जुलै 1982 ही देखील तारीख तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का परीक्षेत तुम्हाला कधी कधी नाबार्डची स्थापना कधी झाली यावर देखील प्रश्न विचारतात. त्यानंतरचा 26वा प्रश्न आपला, चंपारण्य सत्याग्रह हा कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी, नीळ या पिकाशी संबंधित आहे. तर बिहारमधील चंपारण्य येथील शेतकऱ्यावर ब्रिटिशांनी जे मळेवाले होते, ब्रिटिश मळेवाले निळीची लागवड करण्यासाठी सक्ती करत होते, त्याविरुद्ध हा सत्याग्रह जो की झालेला होता. त्यानंतर 27वा प्रश्न, विद्युत बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की नायट्रोजन किंवा ऑर्गॉन हा जो वायू आहे जो की भरलेला असतो. जर बल्बमधील फिलामेंट जळू नये म्हणून त्यात नायट्रोजन किंवा ऑर्गॉन सारखे निष्क्रिय वायू जे की भरले जातात.
त्यानंतर आपला 28वा प्रश्न, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना 1784 मध्ये जी कोणी केलेली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की सर विल्यम जोन्स यांनी जी आहे ती केलेली होती. त्यानंतर 29वा प्रश्न आपला, पेनिसिलिन या प्रतिजैविकचा शोध कोणी लावला खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी जे आहे ते लावलेला होता. तर 1928 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी जगातील पहिल्या प्रतिजैविकाचा शोध जो आहे तो लावलेला आहे. पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होईल. त्यानंतर 30वा प्रश्न आपला, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, गुजरात या ज्या राज्याला लागलेला आहे. तर गुजरात राज्याला भारताची सर्वाधिक लांब म्हणजेच की सुमारे 1600 किलोमीटर एवढी जी आहे समुद्रकिनारा जो की लाभलेला आहे. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर अशा मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपण टॉप 30 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, जे की जीके जीएसचे होते, ज्यात आपल्याला तुम्हाला बीएड सीईटीची जी प्रवेश परीक्षा आहे त्यासोबत लॉ सीईटीची जी प्रवेश परीक्षा आहे त्यासाठी मित्रांनो हे सर्व उपयोगी आहेत. आणि जे विद्यार्थी बीएड लॉ सीईटीसाठी किंवा बीएड सीईटी अर्ज केलेला असेल सीईटीसाठी, जर त्यांनी आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल त्यांनी लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेच मित्रांनो आपली बॅच जॉईन करून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांनी देखील आपण टेस्ट सिरीजची बॅच जी आहे ती लॉन्च केलेली आहे. तुम्ही देखील त्या ठिकाणी मित्रांनो जे आहे जॉईन करून चांगल्या तयारीला लागू शकता. तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्न, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.